गाइस, आज हम पढ़ने वाले हैं सिंह जिवंत झाला। तर आपला पाठ आहे सिंह जिवंत झाला। एकदा एका लहानशा गावात शिव, मिहीर, कुशल आणि सुबुद्धी असे 4 जिवलग मित्र राहत होते। एका लहानशा गावात 4 मित्र राहत होते। त्यांचे नाव काय होते? मिहीर, कुशल आणि सुबुद्धी असे 4 जिवलग मित्र राहत होते। त्यापैकी पहिले 3 जण एकाएकी विद्येत प्रवीण होते। सुबुद्धी कोणत्याच विद्येत हुशार नव्हता, परंतु तो बुद्धिमान होता। एका दिवशी ते सर्वजण संपत्ती मिळवण्यासाठी गाव सोडून परदेशी जायला निघाले। घनदाट जंगलात शिरल्यावर त्यांना एका जनावराची हाडे दिसली। शिव म्हणाला, मी एक मंत्र म्हणेन, त्याबरोबर ही हाडे जोडली जातील आणि काय आश्चर्य, तिथे एक सिंहाचा सापळा तयार झाला। मिहीर म्हणाला, मला एक असा मंत्र माहीत आहे जो म्हटल्यावर सापळ्यावर मांस आणि त्वचेचा आवरण तयार होईल। आणखी एक चमत्कार झाला। आता एक मेलेला सिंह त्यांच्यासमोर तयार झाला। कुशलने म्हणाला, मी एक मंत्र म्हटला तर हा सिंह पुन्हा जिवंत होईल। सुबुद्धी हुशार होता। त्याने त्याला थांबवले व म्हणाले, अरे, असा मूर्खपणा करू नकोस, सिंहाला जिवंत करू नकोस। तिघे मित्रांनी त्याचे काही ऐकले नाही। सुबुद्धी पटकन एका झाडावर चढून बसला आणि बघू लागला। कुशल मंत्र म्हटल्यावर सिंह जिवंत झाला। माफ करा, मला सर्दी आहे म्हणून शिंकत आहे। पुन्हा एकदा सुबुद्धी पटकन एका झाडावर चढून बसला आणि बघू लागला। कुशलने मंत्र म्हटल्यावर सिंह जिवंत झाला। सिंहाने गर्जना केली आणि काही काळाच्या आत त्या 3 मित्रांवर हल्ला केला। अशा प्रकारे अविचारपणामुळे 3 मित्रांना आपला जीव गमवावा लागला। तात्पर्य बघून घ्या तुम्ही, शब्दार्थ हे मी बी एक स्टुडंट आहे। पाहण्यासाठी थँक्यू। लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।